स्वागत आहे तुमचं शेतकरी वाइब्सच्या चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याकडे एक जीआर आलेला आहे आणि त्या जीआर मध्ये आपण माहिती पाहणार आहोत की सन 2023 च्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरिता पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध केलेला 4194 कोटी 68 लाख निधी यापैकी 2516 कोटी 80 लाख इतका निधी सन 2024-25 मध्ये वितरित करण्याबाबत एक जीआर आपल्याकडे आलेला आहे। तर चला मग आता आपण त्या जीआर मध्ये कशा प्रकारची माहिती दिलेली आहे ते पाहूया। तर येथे तुम्ही पाहू शकता प्रस्तावना। तर आता आपण येथे जे आहे या जीआर मध्ये प्रस्तावना पाहत आहोत। प्रस्तावना म्हणजे थोडक्यात याचा परिचय की याच्यामध्ये कशा प्रकारची माहिती दिलेली आहे, कोणत्या प्रकारचे शासन निर्णय कोणत्या गोष्टींवर घेण्यात आलेले आहेत। तर आता येथे आपण वाचूया। सन 2023 च्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टर पेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसगट 1000 रुपये, तर 0.2 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर रुपये 5000, 2 हेक्टरच्या मर्यादित अर्थसहाय्य देण्यात यावे। यासाठी कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी रुपये 1548 कोटी 34 लाख, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी 2646 कोटी 34 लाख असा एकूण 4154 कोटी 68 लाख इतका खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे। त्यानुसार संदर्भ क्रमांक 3 अन्वये दिनांक 29 जुलै 2024 रोजीचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। तसेच 2023 च्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबतची कार्यपद्धती शासन निर्णय क्रमांक 5 अन्वये निर्गमित करण्यात आलेली आहे। तर अशा काही प्रकारचे शासन निर्णय जे आहेत ते निर्गमित करण्यात आलेले आहेत। तर त्याच्यानंतर सन 2023 च्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरिता जुलै पावसाळी अधिवेशन 2024 मध्ये सन 2024-25 करिता 4194 कोटी 68 लाख इतका निधी पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करून देण्यात आला आहे। तर वित्त विभागाने मंजूर पुरवणी मागणीच्या 60% मर्यादित रुपये 2516 कोटी 80 लाख कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे। तर त्या अनुसरून रुपये 2516 कोटी 80 लाख निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। त्या अनुषंगाने पुढील शासन निर्णय घेत आहे। तर अशा काही प्रकारचे खर्च करण्याची या शासनाच्या विचाराधीन होतं। तर यावर शासनाचा निर्णय काय आहे आता आपण तो वाचूया। तर सन 2023 च्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरिता 2516 कोटी 80 लाख निधी या शासन निर्णयान्वये आयुक्त कृषी पुणे यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे उपलब्ध करून देण्यात येत आहे। तर वितरण करण्यासाठी हा जो निधी आहे इतका निधी 2516 कोटी 80 लाख इतका निधी जो आहे तो खर्च करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे। अशा काही प्रकारचा शासन निर्णय जारी झालेला आहे। तर परिच्छेद 1 मध्ये नमूद केल्यानुसार सन 2023 च्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरिता 2516 कोटी 80 लाख निधी पुढील लेखाशीर्षांतर्गत अर्थसंकल्पित करण्यात आलेल्या तरतुदी खर्ची टाकावा। तर अशा काही प्रकारची तरतूद मागणी क्रमांक डी आहे, तुम्ही पाहू शकता आणि वाचूही शकता। त्याच्यानंतर आहे या शासन निर्णयान्वये वितरित 2516 कोटी 80 लाख निधीचे कोषारोगातून आहरण व वितरण करण्यासाठी पुढील प्रमाणे नियंत्रण तसेच आहरण व संवितरण अधिकार म्हणून घोषित करण्यात येत आहे। तर या सर्वांचं जे ही निधी आलेली आहे याचं कोषागारातून आहरण व वितरण करण्यासाठी कोणती प्रणाली कोणती नियंत्रणे याच्यात नियुक्त केलेले आहेत या प्रकारचा एक रकाना याच्यात दिलेला आहे, ते तुम्ही वाचू शकता। तर या शासन निर्णयान्वये वितरित करण्यात आलेल्या निधीचा विनियोग संदर्भीय शासन निर्णयान्वये मान्य केल्यानुसार पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्याकरिताच विहित पद्धतीने करण्यात यावा। तर या शासन निर्णयान्वये जो वितरित करण्यात आलेला निधी आहे तो विनियोग संदर्भात शासन निर्णयान्वये मान्य केल्यानुसार पात्र जे शेतकरी आहेत त्यांच्या अर्थसहाय्याकरिताच विहित पद्धतीने करण्यात यावा। तर त्याच्यानंतर जसजसे पात्र शेतकरी उपलब्ध होतील तसतसा हा निधी टप्प्याटप्प्याने कोषागारातून आहरित करावा।
जेणेकरून आकरण निधी कोषागाराबाहेर जाणार नाही। तर जसजसे पात्र लाभार्थी जे आहे ते होतील तसतसे त्यांना निधी देण्यात यावा। तर निधी विनियोग अनुषंगाने संचालक विस्तार व प्रशिक्षण यांनी वेळोवेळी उपयोगिता प्रमाणपत्र शासनास सादर करावे। तर त्याच्यानंतर सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक 244/2024 व्य 1 दिनांक 12 ऑगस्ट 2024 नुसार प्राप्त सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे। तर हा शासन निर्णय येथे अशा काही प्रकारच्या संदर्भात निर्गमित करण्यात येत आहे। आणि ही PDF जर तुम्हाला पुन्हा वाचायची असेल तर तुम्ही ही PDF डाउनलोड करू शकता अधिकृत वेबसाईटवरून। आणि हा शासन निर्णय जो आहे तो दिनांक 3 सप्टेंबर 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे, जारी करण्यात आलेला आहे। तर ही होती याबद्दलची माहिती। अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा।